ब्लड शुगर वाढू नये म्हणून लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ खाल्ले पाहिजे असं पण बरेचदा ऐकतो। पण तुम्हाला प्रश्न पडलाय का हे ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय? काय होतं, आपण जेही पदार्थ खातो ज्याच्यामध्ये स्पेशली कार्बोहायड्रेट्स असतात, ते कार्बोहायड्रेट्स खाल्ल्यानंतर पोटात डायजेस्ट झाल्यानंतर त्याचं रूपांतर होतं ग्लुकोजमध्ये, त्याला आपण शुगरही म्हणतो। डायजेशन झाल्यानंतर ती शुगर ती मिसळली जाते आपल्या रक्तामध्ये, ठीक आहे। तर ही जी स्पीड असते पोटामधून रक्तामध्ये ज्या स्पीडनी मिसळतो त्याला म्हणतात, ते एक मेजर केलं जाते एका स्केलमध्ये 0 to 100। समजा एखाद्या पदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असेल, लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड आपण जर खाल्लं तर ते आपल्या रक्तामध्ये हळूहळू मिसळणार, ठीक आहे, आणि आपल्या रक्तातली शुगर ती हळूहळू वाढणार। आणि जर एखाद्या पदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स हाय आहे आणि आपण ते खाल्लं तर ते आपल्या रक्तातली शुगर आहे ते एकदम वाढवणार। म्हणून स्पेशली आपण ज्यांना डायबिटीज आहे त्यांना आपण म्हणतो की लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेलेच पदार्थ खावे। तर 0 to 100च्या स्केलमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स मेजर केलं जातं। तर हे असं आहे, बिलो 55 लो ग्लायसेमिक इंडेक्स, इन बिटवीन 56 to 69 मीडियम ग्लायसेमिक इंडेक्स, अँड अबोव 70 इट इज हाय ग्लायसेमिक इंडेक्स। सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे लो GI असलेले आणि हाय GI असलेले फूड। सो कीप इट वॉचिंग।